नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज मी तुमच्याशी एका खूप इम्पॉर्टंट विषयावर बोलणार आहे. आपल्याला सक्सेस का मिळत नाही, आपण सक्सेसच्या वाटेवर जाताना नेमकं कुठे कमी पडतो, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आज मी तुम्हाला हेही पटवून देणार आहे की सक्सेसच्या दिशेने योग्य वाटचाल कशी करायची. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण कदाचित तुमचा टर्निंग पॉईंट इथूनच सुरू होईल. आपण सगळे मोठ्या स्वप्नांबद्दल बोलतो, बिग गोल्स, बिग ड्रीम्स, पण खरं तर आपल्याला तिथे पोहोचवणारी गोष्ट म्हणजे छोटे छोटे स्टेप्स, छोटे छोटे पावलं. हो, कारण तुम्ही लगेच पहिल्या पायरीवरून 10व्या पायरीवर तर चढू शकणार नाही ना, अनलेस तुमच्याकडे काही सुपर पॉवर असेल. जोक सपाट. तर क्वेश्चन हा आहे की तू आपल्या लाईफ गोल्ससाठी आज छोटासा तरी स्टेप घेतलास का? थिंक अबाउट इट. एखादं बुक लिहायचं आहे तर 1 पेज लिहून तू सुरुवात करू शकतो. फिट व्हायचं आहे तर 10 मिनटं वॉकिंग करून तू सुरुवात करू शकतोस. इनर पीस पाहिजे आहे तर 2 मिनिट ब्रीदिंग वर्क करून तू सुरू करू शकतोस. छोटे स्टेप्स म्हणजे छोटे विन्स, आणि छोटे विन्स मिळत गेले की आपली कन्सिस्टन्सी तयार होते. कन्सिस्टन्सी आपल्याला कॉन्फिडन्स देते आणि मग तोच कॉन्फिडन्स मोठ्या गोल्सपर्यंत पोहोचवतो. थोडं हिस्ट्रीचं एक्झाम्पल घेऊया. राईट ब्रदर्सनी एरोप्लेन बनवलं हे तर तुम्हाला माहितीच आहे. तर त्यांनी सुरुवात मात्र ग्लायडर्सपासून केली होती. प्रत्येक जी छोटी छोटी टेस्ट व्हायची ना, त्याच्यामुळे त्यांना काहीतरी शिकायला मिळायचं. प्रत्येक अटेम्प्ट नंतर त्यांना कळायला लागलं की आपण एरोप्लेन कसा परफेक्ट बनवू शकतो, आणि एक दिवस त्यांनी त्यांच्या प्रयत्नांनी जगाला उडवायला शिकवलं. समजा कुणाला गिटार शिकायची आहे, जर तो पहिल्याच दिवशी परफेक्ट सॉन्ग वाजवायचा विचार करेल तर नक्कीच फ्रस्ट्रेटेड होईल. बट इफ तो दररोज 10 मिनटं फक्त प्रॅक्टिस करतोय तर काही महिन्यांनी त्याला एफर्टलेसली वाजवता येईल. प्रॉब्लेम आपला हा आहे की आपण ना खूप इम्पेशंट झालेलो आहोत. आपल्याला ना तो वेटिंग पिरियड आवडत नाही. आपण रिझल्टची लगेच अपेक्षा करतो की मी आता सुरू केलं आहे, मला रिझल्ट लगेच मिळाला पाहिजे. रिझल्ट सुरुवातीला कसं दिसणार? जसं पाणी उकळायला लागतं 100 डिग्रीला, पण ते उकळायच्या आधी त्याची हळूहळू डिग्री इन्क्रीज होते आणि तेव्हा ते 100 डिग्रीवर पोहोचवतो. त्यामुळे एफर्ट्स नंतरच सक्सेसचा बॉइलिंग पॉईंट येतो. म्हणून कधीही स्मॉल बिगिनिंग्सला अंडर एस्टिमेट करू नका, कारण तेच खरं फाउंडेशन आहे, बेस आहे. आजपासून स्वतःला विचार, माझं आजचं स्मॉल स्टेप काय आहे? कारण एक छोटा स्टेप तुला तुझ्या मोठ्या ड्रीमजवळ घेऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, आणि तुमचा कोणता गोल आहे हे मलाही ऐकायला आवडेल, तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मी माझ्या चॅनलवर खूप वर्क करत आहे तुमच्यासाठी नवीन नवीन कॉन्टेंट घेऊन येण्यासाठी. तर प्लीज सपोर्ट करा, अँड थँक यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.